विस्थापित असा आमचा लढा आहे आणि निश्चितपणाने भविष्य काळामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न, गावगाड्याचे प्रश्न आक्रमकपणे आम्ही मांडू, पण वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावरची सुद्धा लढाई लढू. कारण मला गावगाड्यानं घडवलेला आहे, गावगाड्यातल्या मातीनं मला उभा केलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं त्या मातीसाठी लढत राहणं हा माझा धर्म. एसटी ही खऱ्या अर्थानं या राज्याची रक्तवाहिनी आहे. खेड्यापाड्यातल्या दऱ्याखोऱ्यातल्या सर्वसामान्य जनतेला सुखकारक प्रवास देणारी एक व्यवस्था म्हणजे आमची एसटी आहे. आणि या एसटी मध्ये काम करणारा जो माझा कर्मचारी आहे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतमजुराचा पोरगा आहे, 12 बुलतेदाराचा अलुतेदाराचा पोरगा आहे. शेतीवर भागत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही माणसं जीवाचं रान करून त्या ठिकाणी सुरक्षितपणे जनतेचा प्रवास घडवू म्हणजे वाहतूक करत आहेत, न्याय करत आहेत. आणि अशा माणसाला किंवा न्याय मिळाला पाहिजे. त्याला 7व्या वेतन आयोगाच्या बरोबरीनं किमान त्याला 2 पैसे तेवढे पैसे मिळणं त्याला गरजेचं आहे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून निश्चितपणानं आदरणीय गोपीचंद पडळकरजी हे यांनी जी घोषणा केलेली आहे ही एसटी कर्मचाऱ्यांच्या खऱ्या अर्थानं हितासाठी घोषणा केलेली आहे संपाची. आणि आम्ही दोघं बरोबर आहोत आणि एसटी कर्मचाऱ्यांना या राज्यातल्या न्याय मिळाला पाहिजे, आमची भूमिका. उमेदवारी अर्ज दाखल केला राज्य शेती पीक कर्जासाठी आंदोलनाच्या तुमच्या एक लक्षात येईल की ज्यावेळी मी सरकारमध्ये होतो त्यावेळी भाजपाला नियमनमुक्तीचा निर्णय असेल, ऊस उत्पादक शेतकऱ्याला साखरेची आधारभूत किंमत आम्ही त्या काळामध्ये बांधून दिली, त्यामुळे 2 पैसे ऊसाला मिळायला लागले. आमच्याच काळामध्ये देवेंद्रजींच्या आम्ही कर्जमाफी त्या काळामध्ये दिली. अशा अनेक योजना म्हणजे जलयुक्त शिवार सारखी योजना त्या काळामध्ये आम्ही राबवली. आता सुद्धा सरकारनं 46,000 कोटी रुपये थकीत विजेचं बिल शेती पंपाचं 100% माफ केलेलं आहे आणि 7.5 HP पर्यंत शेती पंपाला वीज आता मोफत दिली जाणार आहे. हा निर्णय राज्यातल्या कोणत्याही जाणत्या राजा म्हणणाऱ्याला सुद्धा घेता आले नाहीत. आणि त्यामुळे मला वाटतं की कोण आंदोलन करतंय कोण काय करतंय याला महत्व नाही. कारण आता सरकारनं दुधाचं 5 रुपये अनुदान देत असताना 3-5 फॅटला माझ्या शेतकऱ्याला 35 रुपये भाव मिळाला पाहिजे, ही भूमिका मी सरकार समोर घेतली. काल आमची त्या संदर्भामध्ये बैठक झाली. परंतु ज्यांना काही करायचं आहे त्यांच्याविषयी मी बोलणं मला वाटतं योग्य नाही. त्यांच्या बाबतीमध्ये हातकणंगल्यातली जनता बोललेली आहे आणि जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावर 2 वेळा आम्ही होतो, त्यावेळी विजय होता. 2 वेळा आम्ही बाजूला झालो. नुसता पराजयच नाही तर डिपॉझिट जप्त करण्यापर्यंत जनतेनं त्यांना त्याची जागा दाखवली. विधान परिषदेची निवडणूक आधी मला वाटतं की या निवडणुकीची व्यूहरचना हे आमच्याकडून आदरणीय देवेंद्र असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, अजून वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी करत आहे. मला वाटतं यात काय आता सुद्धा वेगळं काय होईल अशी विरोधकांनी अपेक्षा बाळगायचं कारण नाही. कारण मागच्या निवडणुका त्यांनी बघितले. शेतकऱ्याचे प्रश्न मांडलेले आहेत, परंतु ज्यावेळेस तुम्हाला करण्यात आली त्यावेळेस हा सरकार शेतकऱ्यांचा अपमान आणि तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आली. तुम्ही अनेक वर्ष शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, पण ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी देण्यात आली त्यावेळेस विरोधकांचं असं म्हणणं आहे की सर्व त्यांना उमेदवारी द्यायची ते तर खरं शेतकऱ्याचा अपमान. मला वाटतं की रोहित पवार हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत आणि रोहित पवार यांनी कधी संघर्ष बघितला नाही. मखमलीच्या गादीवरती लोळणाऱ्यानं शेणामोतामध्ये हात असणाऱ्या मातीमध्ये आणि चिखल मातीमध्ये हात मागलेल्या माणसाच्या कुस्ती करायला मैदानामध्ये येऊ नये असं मी रोहित पवारांना सांगेन. अगदी टमाट्यासारखं गुलाबी गाल घेऊन तुम्ही तिथं
येशीमध्ये राहता तिथंच राहावा. आमच्या दगड मातीच्या घरात जर तुम्ही घुसायला गेला तर तुम्हाला कळेल की त्या दगड मातीचा घाव काय असतो.